चिल्ड्रन, बृहन्मुंबई महानगरपालिका तुमच्यासाठी घेऊन आली आहे ऑनलाईन एज्युकेशन सन 2020-2021 साठी। मी तुमची टीचर संपदा सातघरे तुमचं स्वागत करत आहे दादर येथील व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये। मराठी सुलभ भारती इयत्ता चौथी। मराठी सुलभ भारती इयत्ता चौथी। आज इयत्ता चौथी साठी आपण मराठी या विषयाचा अभ्यास करणार आहोत। इयत्ता चौथी विषय मराठी। आपली डॉल घेऊन आली आहे। आजचा आपला टॉपिक काय आहे? आजचा टॉपिक आज आहे धडा 13वा ओळखूया सांगूया। ओळखूया सांगूया। हम पहचानेंगे और बोलेंगे। ओळखूया सांगूया। आज आपण पाहूया धडा 13वा ओळखूया सांगूया। धडा 13वा ओळखूया व सांगूया। बघा, धड्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारचं एक 4 मुलांचं चित्र दिलेलं आहे, बरोबर? चित्र पहा, ओळखा, वाक्य सांगा, वाक्य लिहा। आपल्याला प्रत्येक चित्र पाहायचं आहे। प्रत्येक चित्र आपण मोठं करून झूम करून पाहणार आहोत आणि तिथे आणखीन कोणाची चित्र आहे, चित्रात कोणाचं चित्र आहे ते आपण पाहणार आहोत आणि त्याप्रमाणे वाक्य सांगून वाक्य लिहिणार आहोत। ओके? चित्रे पहा, ओळखा, वाक्य सांगा, वाक्य लिहा। चित्र क्रमांक 1, चित्र क्रमांक 2, चित्र क्रमांक 3, चित्र क्रमांक 4। प्रत्येक चित्र आपण झूम करून पाहूया आणि त्याची वाक्य पाहूया, वाक्य सांगूया आणि वाक्य लिहूया। चित्रे पहा, ओळखा, वाक्य सांगा, वाक्य लिहा। ओके, बघा, हा मुलगा आहे। मुलगा काय वाचत आहे? न्यूजपेपर म्हणजेच वर्तमानपत्र। मुलगा वर्तमानपत्र वाचत आहे। आणि बघा, या वर्तमानपत्रावर आपल्याला अजून 2 चित्र दिसत आहेत। कोणती? एक आहे त्या भाजीवाल्या काकी आणि दुसरं चित्र आहे ते टीचरचं चित्र आहे। मग आता आपण या चित्रामध्ये कोणते कोणते शब्द आहेत ते पहिले पाहूया। कोणते कोणते शब्द? बघा, पहिला आपण पाहूया। हा आहे मुलगा, तो वाचत आहे वर्तमानपत्र। वर्तमानपत्रामध्ये पहिलं चित्र आहे भाजीवाली, भाजीवाल्या काकी, पण आपण इथे त्यांना भाजीवाली म्हटलं आहे। ओके, दुसरं चित्र आहे शिक्षिका, पुढचं चित्र आहे शिक्षिकेचं। आता बघा, एक वाक्य इथे तयार होतंय, ते आपण पाहूया। ओके, कोणतं वाक्य तयार झालं? मुलगा वर्तमानपत्र वाचत आहे। मुलगा वर्तमानपत्र वाचत आहे। ओके, मुलगा वर्तमानपत्र वाचत आहे। आता आपण वाक्य सांगितलं आणि वाक्य लिहिलं। ओके, बघा, वर्तमानपत्रामध्ये भाजीवाल्या काकींचं चित्र आहे, ते पाहूया। भाजीवाली, भाजीवालीच्या हातात हा जो आहे त्याला म्हणतात तराजू। काय म्हणतात? तराजू। तराजूने वजन करणे, वजन करणे म्हणजे तोलणे। तराजूने वजन करणे म्हणजे तोलणे। काय तोलत आहेत? त्यांच्याकडे काय आहेत? ह्या पालेभाजी। काय आहे त्यांच्याकडे? पालेभाजी।
बघा वाक्य इथे पाहूया आणि मग ते लिहूया. कोणतं वाक्य आहे? वाक्य आहे, भाजीवाली तराजूने भाजी तोलत आहे. भाजीवाली तराजूने भाजी तोलत आहे. दुसरं एक वाक्य आपण केलं आहे, भाजीवाली भाजीचे वजन करत आहे. तोलत आहे म्हणजेच वजन करत आहे. आपण वजन करत आहे लिहू शकतो, तोलत आहे सुद्धा लिहू शकतो. भाजीवाली भाजीचे वजन करत आहे. भाजीवाली तराजूने भाजी तोलत आहे. आता त्या वर्तमानपत्रामध्ये दुसरं चित्र आहे, शिक्षिका म्हणजे टीचर यांचं. ओके, आता या चित्रातले शब्द आपण प्रमुख पाहूया. टीचरच्या हातात काय आहे? खडू. खडूने टीचर कशावर लिहित आहेत? फळ्यावर. आणि या कोण आहेत? टीचर. टीचरना मराठीमध्ये बाई म्हणतात. काय म्हणतात? बाई. बाई. ओके, बाई, खडू आणि फळा. बाई, खडू आणि फळा. पहा इथे वाक्य तयार होतंय. ओके, कोणतं वाक्य तयार झालं? बाई खडूने फळ्यावर लिहित आहे. बाई खडूने फळ्यावर लिहित आहे. बाई खडूने फळ्यावर लिहित आहे. अजून एक वाक्य आपण लिहू शकतो, बाईंनी हिरव्या रंगाची साडी नेसली आहे. बाईंनी हिरव्या रंगाची साडी नेसली आहे. हे वाक्य तुम्ही स्वतः वहीत लिहायचं आहे. आता दुसरं चित्र पाहूया, चित्र क्रमांक 2. चित्रामध्ये आपल्याला काय काय दिसतंय ते आता आपण पाहायचंय. बघा, एकेका नावासकट पाहूया. ही कोण आहे? मुलगी. मुलगी काय वाचत आहे? वर्तमानपत्र. वर्तमानपत्रात अजून 2 छोटी चित्र आहेत. कोणाकोणाची? शिपाई काका आणि पोस्टमन काका. शिपाई काका काय करतायत बघा, घंटा वाजवतायत शाळेची, हो की नाही? आणि पोस्टमन काका काय करतायत? पत्र देतायत, हो ना? चला पाहूया आपण. शब्द पाहूया. मुलगी, वर्तमानपत्र, शिपाई, पोस्टमन. बघा वाक्य, मुलगी वर्तमानपत्र वाचत आहे. मुलगी वर्तमानपत्र वाचत आहे. मुलगी वर्तमानपत्र वाचत आहे. आता पेपर मधलं पहिलं चित्र कोणाचं आहे? शिपाई काका. शिपाई काका काय वाजवतायत? घंटा वाजवतायत, हो की नाही? शिपाई, घंटा. वाक्य बघा, शिपाई घंटा वाजवतो. शिपाई काका घंटा वाजवत आहे, असंही तुम्ही लिहू शकता. हा, शिपाई, घंटा. आता शिपाई काकांनी पांढरी टोपी घातली आहे. हे सुद्धा एक वाक्य आहे. शिपाई काकांनी खाकी युनिफॉर्म घातला आहे. हे दुसरं वाक्य आहे. आणि तिसरं वाक्य आपण इथे लिहिलं आहे, शिपाई घंटा वाजवतो. ओके, अशा प्रकारे तुम्ही 3 वाक्य लिहू शकता. शिपाई काकांनी पांढरी टोपी घातली आहे. शिपाई काकांनी खाकी युनिफॉर्म घातला आहे. आणि शिपाई काका घंटा वाजवतात. बघा, हे कोणाचं चित्र आहे? हे आहे पोस्टमन काका. कोण आहेत हे? पोस्टमन काका. पोस्टमन
ते काय घेऊन आले आहेत? पत्र. पोस्टमन काय घेऊन आले आहेत? पत्र. आता वाक्य पहा. पोस्टमन पत्र पोचवतो. पोस्टमन पत्र पोचवतो. पोस्टमनने खाकी युनिफॉर्म घातला आहे. पोस्टमनच्या डोक्यावर खाकी टोपी आहे. ही वाक्य सुद्धा तुम्ही लिहायची आहेत. मी ही तोंडी सांगितल्यात तुम्हाला, तुम्ही लेखी तुमच्या वहीमध्ये लिहायची आहेत. पोस्टमन पत्र पोचवतो. पोस्टमनने खाकी युनिफॉर्म घातला आहे. पोस्टमनच्या डोक्यावर खाकी टोपी आहे. पोस्टमनची बॅग निळ्या रंगाची आहे. ओके. ओके. आता तिसरं चित्र. मुलगी वर्तमानपत्र वाचत आहे. पहिल्या चित्रामध्ये कोण आहेत? ह्या मुली. आणि दुसऱ्या चित्रामध्ये कोण आहेत? मुलगे. काय खेळत आहेत मुलं आणि मुली? खेळ खेळत आहेत. कुठे खेळत आहेत? मैदानात खेळत आहेत. बघा वाक्य कोणतं लिहिलं आपण? ओके. मुलगी वर्तमानपत्र वाचत आहे. मुलगी वर्तमानपत्र वाचत आहे. मुलगी वर्तमानपत्र, मुली, मुलगे, खेळ, मैदान. मुलगी वर्तमानपत्र वाचत आहे. बघा मुली काय खेळत आहेत सांगा बरं. मुली, बघा पूर्ण होऊ द्या मग आपण हे वाक्य वाचूया. मुली मैदानात लंगडी खेळत आहे. मुली मैदानात लंगडी खेळत आहे. बघा या मुलीचा पाय हिने दुमडला इथे, म्हणजेच ती मुलगी लंगडी खेळत आहे. आणि दुसरं चित्र बघा कोणतं आहे. ओके. काय वाक्य आहे पाहूया आपण. ओके. मुलगे मैदानात फुटबॉल खेळत आहे. मुलगे मैदानात फुटबॉल खेळत आहेत. मुली मैदानात लंगडी खेळत आहेत. मुली मैदानात लंगडी खेळत आहेत. मुलगे मैदानात फुटबॉल खेळत आहे. मुलगे मैदानात फुटबॉल खेळत आहेत. मुलगा वर्तमानपत्र. वरच्या चित्रात आहेत आजी. आजी सुद्धा वर्तमानपत्रच वाचतायत. आजीने चष्मा लावलाय पहा बरं. हा आहे कंडक्टर. कंडक्टर आणि हा आहे प्रवासी. कंडक्टर प्रवाशाला काय दिलं आहे? कंडक्टरने प्रवाशाला तिकीट दिलं आहे. हो ना. मग कोणते शब्द आहेत बघा. मुलगा, वर्तमानपत्र, आजी, चष्मा, प्रवासी, कंडक्टर, तिकीट. आणि वाक्य आपलं नेहमीचं कोणतं बरं? मुलगा वर्तमानपत्र वाचत आहे. मुलगा वर्तमानपत्र वाचत आहे. मुलगा वर्तमानपत्र वाचत आहे. आता हे प्रत्येक चित्र मोठं करून पाहूया. ओके. बघा या चित्रात आपल्याला काय दिसतंय? आजी दिसतायत ना. आजी काय करतायत? तर आजी वर्तमानपत्र वाचत आहे. आजी वर्तमानपत्र वाचत आहे. दिसतंय ना. आजीनी काय लावलाय? चष्मा. या आहेत आजी. चष्मा लावून आजी वर्तमानपत्र वाचत
आहे. पहा वाक्य काय तयार होतंय. आजी चष्मा लावून वर्तमानपत्र वाचत आहे. ही आजी चष्मा लावून वर्तमानपत्र वाचत आहे. चष्मा आजी वर्तमानपत्र. आजी चष्मा लावून वर्तमानपत्र वाचत आहे. आता बघा इथे तुम्हाला काय दिसतंय, तर कंडक्टर दिसतायत. ही बस आहे. बस मधले कंडक्टर आहेत. हा प्रवासी आहे, सीटवर बसला आहे. कंडक्टरच्या खांद्याला तिकिटांची बॅग आहे. बरोबर, त्यांनी प्रवाशाला तिकीट सुद्धा दिलेलं आहे. कंडक्टर, प्रवासी, तिकीट. कंडक्टर, प्रवासी आणि हे तिकीट. ओके. प्रवासी कंडक्टरकडून तिकीट घेत आहे. प्रवासी कंडक्टरकडून तिकीट घेत आहे. कंडक्टर, तिकीट, प्रवासी. प्रवासी कंडक्टरकडून तिकीट घेत आहे. आता बघा, हे धड्याचं हे जे पान आहे, या पानावर बघा आपण काय काय लिहिलं आहे. भाजीवाली या चित्राचं वर्णन इथे केलं आहे. ओके, बघा या इथे भाजीवाली पण दिसते आणि बाई पण दिसतात, हो ना. भाजीवाली तराजूने पालेभाजी तोलते. भाजीवाली तराजूने पालेभाजी तोलते. बाई खडूने फळ्यावर लिहितात. बाई खडूने फळ्यावर लिहितात. शिपाई घंटा वाजवतो. शिपाई घंटा वाजवतो. पोस्टमन पत्र पोहोचवतो. पोस्टमन पत्र पोस्टमन पत्र पोहोचवतो. मुली मैदानात खेळ खेळतात. मुली मैदानात खेळ खेळतात. मुले मैदानात फुटबॉल खेळतात. मुले मैदानात फुटबॉल खेळतात. आजी चष्मा घालून वर्तमानपत्र वाचतात. प्रवासी वाहकाकडून तिकीट घेत आहे. पुन्हा एकदा वाचूया. भाजीवाली तराजूने पालेभाजी तोलते. बाई खडूने फळ्यावर लिहितात. शिपाई घंटा वाजवतो. पोस्टमन पत्र पोहोचवतो. मुली मैदानात खेळ खेळतात. मुले मैदानात फुटबॉल खेळतात. आजी चष्मा लावून वर्तमानपत्र वाचतात. प्रवासी वाहकाकडून तिकीट घेत आहे. आता पहा, हे चित्र जे मी तुम्हाला दाखवलं आहे, हे धड्यामध्ये नाही. हे धड्याच्या बाहेरचं चित्र आहे. पण ह्या चित्रामध्ये सुद्धा तुम्ही बघायचं आहे, ओळखायचं आहे, वाक्य सांगायचं आहे आणि वाक्य लिहायचं आहे. ओके, आता बघा इथे तुम्हाला कोण दिसतायत? हे कोण आहेत? डॉक्टर. आणि हा कोण आहे? पेशंट. पेशंट कोण आहे? एक लहान मुलगी आहे, हो ना. डॉक्टर, पेशंट. पेशंट आहे लहान मुलगी. डॉक्टर तिला स्टेथोस्कोपनी तपासत आहेत. डॉक्टर तपासून तिला काय देणार आहेत? औषध देणार आहेत, हो ना. पुन्हा बघूया सगळे शब्द. डॉक्टर, पेशंट, लहान मुलगी, स्टेथोस्कोप आणि औषध. आता वाक्य पाहूया कोणतं तयार होतंय.
डॉक्टर लहान मुलीला तपासत आहे. किंवा डॉक्टर पेशंटला तपासत आहे. डॉक्टर लहान मुलीला तपासत आहे किंवा डॉक्टर पेशंटला तपासत आहे. अजून एक चित्र आपण पाहूया. कोण आहे? आपला शूर सैनिक. सैनिक आहे. सैनिकाच्या हातात बंदूक आहे. तो शत्रू बरोबर लढतो, लढाई करतो शत्रू बरोबर, आपल्या देशाचं रक्षण करतो, हो की नाही? तर सैनिक, बंदूक, शत्रू, लढाई, देश, रक्षण. हा सैनिक हातात बंदूक घेऊन शत्रू बरोबर लढाई करतो आणि आपल्या देशाचं रक्षण करतो. बघा कोणतं वाक्य तयार केलंय आपण. वाक्य पहा. सैनिक, खूप सैनिक. सैनिक शत्रू बरोबर लढाई करतात. 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 ओके. सैनिक देशाचे रक्षण करतात. सैनिक देशाचे रक्षण करतात. सैनिक शत्रू बरोबर लढाई करतात. सैनिक देशाचे रक्षण करतात. सैनिक, बंदूक, शत्रू, लढाई, देश, रक्षण. सैनिक शत्रू बरोबर लढाई करतात. सैनिक देशाचे रक्षण करतात. ओके. या कोण आहेत बरं? मगाशी आपण भाजीवाली बघितलं. या कोण आहे? ही कोण आहे? मासेवाली. कोण आहे ही? मासेवाली. आता मासेवालीकडे पण तराजू आहे, दिसतोय ना तुम्हाला? तिच्या हातात काय आहे? मासे. तिच्या हातात मासा आहे. तिच्या पुढ्यात मासा आहे, हो ना? हातात पुढ्यात मासा आहे. तिच्याकडे कोयता आहे, विळी सुद्धा आहे मासा कापायला. एक मांजर पुढ्यात येऊन बसलाय. माशांचं वजन करायला तराजू आहे. मासेवालीच्या पाठीमागे समुद्र दिसतोय आपल्याला, हो ना? आणि हे पहा, इथे मासे पकडायचं जाळं दिसत आहे. बघा, मासेवाली, मासे, कोयता, मांजर, तराजू, समुद्र, जाळे. एवढे शब्द आपण ओळखले आहेत. आता एक वाक्य पाहायचं आहे. मासेवाली मासे विकत आहे. कोणतं आहे बरं हे वाक्य? मासेवाली मासे विकत आहे. मासेवाली मासे विकत आहे. मासेवाली मासे, कोयता, मांजर, तराजू, समुद्र, जाळे. मासेवाली मासे विकत आहे. आता पहा, हे कोण आहे ते आपण ओळखायचं आहे. कोण आहेत हे? हे आहेत पोलीस इन्स्पेक्टर. हे कोण आहे? हे आहेत सफाई कामगार. आणि या कोण आहेत? या आहेत नर्स. आता हे तिघही पोलीस इन्स्पेक्टर, सफाई कामगार, नर्स हे आपल्या समाजाची मदत करतात. आपल्याला आपली सेवा करतात, आपली मदत करतात. मग हे पाहून यांच्याबद्दल तुम्ही वेगवेगळे शब्द लिहायचे
आणि प्रत्येकाबद्दल 2 वाक्य लिहायची आहे. तुम्हाला घरचा अभ्यास कळला. या चित्रातील ज्या व्यक्ती आहेत त्या व्यक्ती कोण आहेत ते लिहायचं. जसं हे आहेत पोलीस इन्स्पेक्टर, हे आहेत सफाई कामगार, या आहेत नर्स. मग चित्राला अनुसरून शब्द लिहायचे आणि वाक्य सुद्धा लिहायचं आहे. प्रत्येक चित्राची 2 वाक्य लिहा आणि तुमच्या टीचर कडून तपासून घ्या. ओके. थँक यू. Bye bye, children. Take care. Be safe. Have a nice day.